चला, मागच्या लेक्चरमध्ये आपण पुल्लिंगी नामाचं वचन कसं बदलतं आणि स्त्रीलिंगी नामाचं कसं वचन बदलतं या गोष्टी ज्या आहेत त्या पाहिलेल्या होत्या. आता आपल्याला नपुंसकलिंगी नामाचं वचन जे आहे हे नपुंसकलिंगी नामाचं वचन हे कशा पद्धतीनं बदलतं तो मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. ठीक आहे, येते लक्षामध्ये. आता पहा, आपण पुल्लिंगी नामाच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा. मी तुम्हाला हे सांगितलं होतं पुल्लिंगी नामाच्या बाबतीमध्ये की आकारांत पुल्लिंगी नामं जर असतील, बरोबर आहे, आकारांत पुल्लिंगी नामं जर असतील तर त्यांचं अनेक वचन जे आहे ते एकारांत होतं. जसं की आंबाचं काय होतं रे पोरं, हो, आंबे, बरोबर आहे. म्हणजे आकारांताचं काय झालं या ठिकाणी, एकारांत, आंबाचं आंबे झालं. आणि आकारांताशिवाय इतर कोणत्याही कारांतातील शब्द जर आलेला असेल, आकारांताशिवाय इतर कोणत्याही कारांतातील जर शब्द जर आलेला जर असेल तर तो शब्द जो आहे, ठीक आहे, दोन्हीही वचनामध्ये सारखाच राहतो, म्हणजे तो बदलत नाही. ठीक आहे, उदाहरणार्थ पहा, मी या ठिकाणी देव लिहिलं तर देवचं देवच होतं, लाडूचं लाडूच होतं, उंदीरचं उंदीरच होतं. म्हणजे या ठिकाणी जे आहे हे आकारांत शब्द नाहीत. पहा, पुल्लिंगी शब्द आहेत पण हे आकारांत नाहीत, म्हणून यांचं दोन्हीही वचनामध्ये जे आहे पर्वतचं पर्वतच राहतं, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ह्या दोनच गोष्टी पहा, आकारांताचं एकारांत होतं, आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेक वचन एकारांत होतं आणि इतर कारांतातील म्हणजे आकारांताशिवाय इतर कारांतातील जे शब्द आहेत पुल्लिंगी शब्द ते दोन्हीही वचनामध्ये कसे राहतात, सारखेच राहतात. हे तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा सांगितला होता. आणि हे पण म्हणलं होतं आकारांत स्त्रीलिंगी नामाचं, आता स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन आकारांतच राहतं, ते बदलत नाही. बदलतं का हे, तर बदलत नाही. येते लक्षामध्ये. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी म्हटलं होतं बा, शाळा, सभा, आलं लक्षामध्ये. शाळाचं काय राहील मग, शाळाच राहील. सभाचं काय राहील मग, सभाच राहील. परंतु आता आपल्याला म्हणजे ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. ठीक आहे, आता आपल्याला या ठिकाणी जे आहे नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन जे आहे हे नपुंसकलिंगी नामाचं अनेक वचन या ठिकाणी पाहायचं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, आधी मूळ शब्द या ठिकाणी लक्षात ठेवा. शब्दाचं जे मूळ रूप असतं, शब्दाच्या मूळ रूपालाच आपण काय म्हणतो रे, एक वचन. ठीक आहे, शब्दाचं जे मूळ रूप असतं ते शब्दाचं मूळ रूप म्हणजेच काय असतं, एक वचन असतं. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, घर हा शब्द जो आहे त्याला आपण असं म्हणतो ते घर. म्हणजे घर जे आहे हे नपुंसकलिंगी शब्द आहे. कसला शब्द आहे हा, नपुंसकलिंगी शब्द आहे. ठीक आहे, आणि घर या शब्दाचं अनेक वचन घरे असं होतं. मग पहा, हे या ठिकाणी हे अकारांत आहे आणि त्याचं अनेक वचन काय झालं आहे, एकारांत झाले, घरे, ये. ठीक आहे, मग अकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. ठीक आहे, एकारांत होते. जसं की घरचं काय झालं या ठिकाणी, घरे. ठीक आहे, त्यानंतर घड्याळ, घड्याळे, दार, दारे, शेत, शेते, चित्र, चित्रे. ठीक आहे, पान, पाने, पुस्तक, पुस्तके, बक्षीस, बक्षिसे. पहा, सगळे शब्द जे आहेत हे नपुंसकलिंगी शब्द आहेत. येते लक्षामध्ये. ठीक आहे, मतचं मते, पीकचं पिके. ठीक आहे, कपाट, कपाटे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता पुढचं पहा, हे काय, हे फूल, फूल लिहिताना पहिला उकार इकडं आहे आणि फुलेचा लिहिताना हे पहिला उकार येतो त्याला. ठीक आहे, फूल, फुले. ठीक आहे, झाड, झाडे, मंडळ, मंडळे, फळ, फळे, माणूस, माणसे, रोप, रोपे, माकड, माकडे, खत, खते, दुकान, दुकाने. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, गावचं काय होतंय, गावे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा एवढाच लक्षात ठेवायचा आहे बाबा की अकारांत नपुंसकलिंगी नामाचं अनेक वचन जे आहे ते काय होतं आहे, एकारांत होतं. अकारांताचं काय होतं रे बाबा, एकारांत होतं. ठीक आहे, येते लक्षामध्ये. अकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन जे आहे ते एकारांत होते. ठीक आहे, येते लक्षामध्ये. तर हा महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता आपण पुढचा मुद्दा पाहूयात. पहा, ईकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन तेच राहते.
आता या ठिकाणी काय म्हटले माहिती आहे का, हे का हे पाणी जे आहे, पाणीचं अनेक वचन होतं का, पाणीचं अनेक वचन होत नाही, दहीचं अनेक वचन होत नाही आणि लोणीचंही अनेक वचन होत नाही. ठीक आहे, कारण या ठिकाणी जे आहेत हे सगळे जे आहेत पहा इथले आहेत हे पदार्थवाचक नाम. काय ते पदार्थवाचक नामे आहे आणि पदार्थवाचक नामाचं अनेक वचन होत नाही. ठीक आहे, पदार्थवाचक नामाचं अनेक वचन होते का, तर पदार्थवाचक नामाचं अनेक वचन होत नाही. येते लक्षामध्ये. मग हा पण मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवावा. ठीक आहे, जेव्हा काय हे इकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन तेच राहते. ठीक आहे, म्हणजे बदलत नाही. पाणीचं पाणी हे अरे हे अनेक वचनी येतच नाहीत शब्द. ठीक आहे, येते लक्षामध्ये. हे एक वचनी शब्द वापरले जातात कारण यांना आपल्याला संख्येच्या रूपामध्ये मोजता येत नाही, काउंट करता येत नाही. ठीक आहे, हां, म्हणून यांचं वचन बदलत नाही. इथं असं म्हणायला पाहिजे अनेक वचन तेच राहते म्हणण्यापेक्षा अनेक वचन होत नाही, अनेक वचन होत नाही असं म्हणायचं यांना. ठीक आहे, इकारांत नपुंसकलिंगी नामांचे अनेक वचन होत नाही असं लक्षात ठेवा. पाणीचं होत नाही, दहीचं होत नाही, लोणीचं होत नाही, कुठल्याही पदार्थवाचक नामाचं ते होत नाही. पुढचं पहा, इकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन इकारांत होते व विकल्पाने त्या ठिकाणी ए हा आदेश होतो. म्हणजे समजा आता मी या ठिकाणी शब्द लिहिला पहा मोती. मोती हा शब्द कुठल्या कारांतामध्ये आहे, तर हा ई कारांतामध्ये आहे. कुठल्या कारांतामध्ये आहे, तो ई कारांतामध्ये आहे. ठीक आहे, तर काय म्हटलं याचं अनेक वचन होताना ते काय होतं आहे, ए कारांत होते म्हणाले. काय होतं आहे, ए कारांत होते. मग मोतीचं काय होईल बरं, हो मोते. आणि विकल्पाने ए हा आदेश होतो. ठीक आहे, तर विकल्पाने इथला जो ए जो आहे हा ए नाही, तर हे काय हे ए आहे, तर विकल्पाने ए हा आदेश होतो. आता ह्या मोते जे आहे ह्या मोतेलाच मी या ठिकाणी हे काय हे मोते असं पण लिहू शकतो. तर या ठिकाणी ए हा आदेश झाला आहे. आदेश म्हणजे काय, तर एका वर्णाच्या ठिकाणी दुसरा वर्ण येणे. म्हणजे या ठिकाणी हे काय ह्या मोते एच्या ठिकाणी इथं काय याला रे, ए याला ए. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. मग मोती या शब्दाचं अनेक वचन जे आहे, मोती या शब्दाचं अनेक वचन अशा दोन प्रकारे होतं. एक मोते असं पण होतं आणि दुसरं मोते असं पण होतं. येते लक्षामध्ये. ठीक आहे, तर ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात राहणं गरजेचे आहे. मोती या शब्दाचं अनेक वचन मोते आणि मोते अशा दोन पद्धतीनं होतं. ठीक आहे, तसंच या ठिकाणी पहा मिरी या शब्दाचं अनेक वचन देखील मिरे आणि मिरे अशा दोन पद्धतीनं होतं. हा पण मुद्दा आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे दोन शब्द नक्की लक्षात ठेवा. पहा, हे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. मिरीचं मिरे पण होतं आणि हो का हे विकल्पाने ए हा आदेश होतो. म्हणजे या एच्या ठिकाणी इथं काय आलं आहे रे, ये. ठीक आहे, मिरे आणि मिरे अशा दोन पद्धतीने याचं जे आहे ते अनेक वचन होतं. त्याच्यानंतर पुढचं पहा, उकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते, क्वचित प्रसंगी ते वेकारांत होते. ठीक आहे, म्हणजे समजा आता या ठिकाणी आपण शब्द घेतला आहे पहा, हो का हे वासरू. ठीक आहे, तर या वासरूचं अनेक वचन काय होतं, वासरे असं होतं. येते लक्षामध्ये. हां, आता हे पहा, हो का हे वासरू उकारांत आहे, त्याचं अनेक वचन काय झालं, वासरे. म्हणजे उकारांत शब्द आहे ना वासरू, तर याचा शेवट काय व्हायला आहे, ऊने, आणि याचा शेवट काय व्हायला आहे, येणे. मग वासरूचं काय व्हायला आहे, वासरे. रे म्हणजे ए. आलं का लक्षात. हो का मात्राचा अर्थच काय असतो, ठीक आहे, ये. ठीक आहे, वासरू वासरे. त्याच्यानंतर आता इकडे पहा, हो का पाखरू पाखरे, लिंबू लिंबे, पिलू पिले, गळू गळवे. आता काय म्हणलं रे इथं, विकल्पाने वेकारांत होते, क्वचित प्रसंगी विकल्पाने ते वेकारांत होते. मग आता या ठिकाणी गळूचं काय झालं रे, गळवे. हो काय शेवट काय व्हायला आहे, वेने व्हायला आहे. गळू गळवे. आसू आसवे. आसूचं अनेक वचन काय होतं आहे, आसवे असं त्या ठिकाणी होतं. त्याच्यानंतर शिंगरू शिंगरे आणि कोकरू
कोकरे अशा पद्धतीनं जे आहे या ठिकाणी उकारांत नामाचं अनेक वचन हे दोन प्रकारे होतं. म्हणजे उकारांत नामाचं अनेक वचन एकारांतही होतं, हे का वासरू वासरे, आणि क्वचित प्रसंगी ते वेकारांत होतं. गळूचं गळवे झालं, आसूचं आसवे झालं. लक्षामध्ये म्हणजे क्वचित प्रसंगी ते वेकारांत देखील होतं. येते लक्षामध्ये सगळ्यांच्या? ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचा मुद्दा या ठिकाणी समजून घ्या. पहा, एकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन ईकारांत होते. ठीक आहे. कोणत्या कारांतात होते? ईकारांतात. एकारांत नपुंसकलिंगी नामाचं अनेक वचन काय होतं? ठीक आहे. हे का हे ईकारांत होतं. जसे की या ठिकाणी केळे म्हटलं मी. पहा, याची एक थोडी गमतीशीर तुम्हाला मजा सांगतो इथं. पहा, हे का केळे हा जो शब्द आहे, केळे हा शब्द एकवचनी आहे लक्षामध्ये, आणि तो नपुंसकलिंगी आहे. केळे हा शब्द एकवचनी आहे आणि नपुंसकलिंगी आहे. आणि केळे या शब्दाचं अनेक वचन जे आहे, पहा, केळे हा एकवचनी आहे म्हणल्याच्या नंतर त्याचं अनेक वचन जे आहे ते अनेक वचन केळी होतं. म्हणजे एकारांत नपुंसकलिंगी नामाचं अनेक वचन काय झाले? ईकारांत झाले. केळेचं काय झालंय? केळी. ठीक आहे. येते लक्षामध्ये. आता या ठिकाणी आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा. पहा, इथं ह्या तीन शब्दाच्या बाबतीत विचार करायचा बरं का. केळ, तर केळ जे आहे, केळ हा शब्द देखील एकवचनी आहे, हा स्त्रीलिंगी आहे. केळ आणि केळ आणि केळे ह्याच्यात फरक काय? हे काय, हे केळ जे आहे, हे केळ जे आहे ना, हे झाड आहे, झाड. आणि हे काय, हे जे केळे जे आहे ना, हे केळे जे आहे, हे केळे म्हणजे लागलेलं फळ आहे, फळ. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. केळेचा अर्थ होतो, पहा, हे काय, हे झालं केळे. आलं का लक्षामध्ये? हां. आणि केळ म्हणजे काय आहे? तर केळ म्हणजे ज्या झाडाला हे फळ लागतं ते झाड. ठीक आहे. आता केळे हा शब्द एकवचनी आहे आणि त्याचं लिंग जर विचारलं तर नपुंसकलिंगी आहे. आणि केळ हा जो शब्द आहे तो एकवचनी आहे आणि त्याचं स्त्रीलिंगी रूप काय आपलं ते कोणत्या लिंगामध्ये येतं आहे? तर ते स्त्रीलिंगामध्ये येतं. आणि हो का, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे केळ आणि हे केळे बघा दोन्हीही एकवचनी आहेत ना, दोन्हीही एकवचनी आहेत, फक्त यांचं लिंग वेगवेगळं आहे. केळे जो आहे हा नपुंसकलिंगी आहे आणि केळ जे आहे हा स्त्रीलिंगी आहे. या दोघांचंही अनेक वचन जे आहे, या दोघांचं अनेक वचन होते. पहा, केळी. दोघांचे अनेक वचन काय होते? केळी. मग केळी हा जो शब्द आहे, केळी हा शब्द स्त्रीलिंगी आहे, बरोबर आहे, आणि तो अनेक वचनी आहे. स्त्रीलिंगी आहे आणि कसा आहे तो? अनेक वचनी आहे. तर ही गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचे आहे. ठीक आहे. केळी हा शब्द स्त्रीलिंगी आहे आणि तो अनेक वचनी आहे. हे एवढी गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेची आहे. केळ, केळे हे भानगड इथं लक्षात ठेवा पुरं. हो, ठीक आहे. चला आता नेक्स्ट. समजले ना? समजले का? ठीक आहे. बघा आता पुढं, उकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. हा मुद्दा झाला आहे आपला. ठीक आहे. हे का, हे चालू आहे. ठीक आहे. एकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन ईकारांत होते. आता हे ईकारांत कसं होतं ते पहा. हे का, हे केळेचं काय झालं रे? अनेक वचन केळी. आता आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा रे पोरांनो. हे का, ही लक्षात ठेवा की आपल्याला परीक्षेत काय करते माहिती आहे का? तळतळे, ठीक आहे, रताळ, रताळे, गाडगं, गाडगे, हे 1 नंबर, हे 2 नंबर, हे 3 नंबर आणि 4 नंबर असं तिथे पहा. डोके, डोकी. आपल्याला योग्य पर्याय ओळखा म्हणते. आपल्याला वाटतंय तळ एकवचनी, तळे अनेक वचनी, रताळ एकवचनी, रताळे अनेक वचनी, बरोबर आहे. गाडगं एकवचनी, गाडगे म्हटल्याच्या नंतर अनेक वचनी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा राजांनो, मराठीमध्ये ना तळ शब्द आहे, ना रताळ आहे, ना गाडगा आहे. येते लक्षामध्ये.
मुळात हो का ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत हो का हे बरोबर आहे ठीक आहे कारण तळे रताळे आणि गाडगे हे एकवचनीच शब्द आहेत कसे शब्द आहेत हे एकवचनी शब्द आहेत आलं लक्षामध्ये हां आणि मग यांचं अनेक वचन जे आहे तळेचं तळी होतं रताळेचं रताळी होतं गाडगेचं गाडगी होतं आणि डोके हा जो शब्द जो आहे तो शुद्ध आहे त्याच्यामुळं काही जण लय शुद्ध बोलण्याचं आव्हान ते आणि म्हणतं डोकं आहे का तुला डोकं आणि मी शुद्ध मराठी बोलालो असं म्हणते ठीक आहे तर डोकं हा शब्द जो आहे हा मराठीमध्ये नाहीच तर डोके हा शब्द आहे आणि तो एकवचनी आहे आणि तो नपुंसक लिंगी आहे ठीक आहे म्हणून डोके या शब्दाचं अनेक वचन काय होते रे डोकी मूळ शब्द कोणता आहे डोके एकवचनी की अनेकवचनी एकवचनीच आहे ठीक आहे आता बघा ह्या गोष्टी आपण पाहू रताळे एकवचनी आहे रताळे शब्द आहे का नाही रताळे रताळी गाणे गाणी नीट लक्षात ठेवा गाणे हा एकवचनी आहे आणि गाणी त्याचं अनेक वचन होतं ठीक आहे मग गाणे कसं आहे नपुंसक लिंगी आणि एकवचनी ठीक आहे डोके नपुंसक लिंगी आहे आणि एकवचनी आहे मग डोकेचं काय झालं या ठिकाणी डोकी वांगे आपण म्हणतो वांग वांग हां घ्यायचं का वांग तर वांग हा जो शब्द आहे तो नाही वांगे हा शब्द एकवचनी आहे त्याचं अनेकवचनी रूप होतं वांगी ठीक आहे हे बाय गाडगं आहे की नाही तू म्हणतो गाडगं नसतं ते गाडगे असतं आणि त्याचं अनेकवचन गाडगी होतं लाटणे एकवचनी आणि लाटणी अनेकवचनी खेडे एकवचनी आणि खेडी अनेकवचनी आलं लक्षामध्ये तसंच आता हो का हे इकडं पहा कुत्रे एकवचनी कुत्री अनेकवचनी आता हे कुत्रे एकवचनी कधी माहिती आहे का ज्या वेळेला तुम्हाला त्याचं लिंगच माहिती नसेल की तो कुत्रा आहे की कुत्री आहे तर त्यावेळेला त्या प्राण्याला तुम्ही कुत्रेच म्हटलं पाहिजे मग हा जो कुत्रे शब्द आहे तो एकवचनी आहे आणि त्याचं अनेकवचनी रूप काय होतं आहे कुत्री असं होतं ठीक आहे लक्षात येतं आहे तळे तळी ठीक आहे जोडपे जोडपी कारले कारली मडके मडकी पोते पोती पोतीचं काय होतं पोती खेळणे खेळणी घरटे घरटी ठीक आहे तर अशा पद्धतीनं जे आहे ते हे आपलं एकारांत नपुंसक लिंगी नामाचं अनेकवचन हे ईकारांत होतं एकारांताचं काय होतं रे बाबा ईकारांत होतं ठीक आहे एवढी गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचे आहे आता ह्याला अपवाद काय आहेत पाय आता सोने जे आहे आता हे सोने जे आहे या सोनेचं तू असं सोनी करशील का रे तुझं सोनी जर केलास तर सोनीचा बाप तुला खेटरानं हाणील बरं का लक्षात येतं आहे मग सोनीचं सोनी होतं आहे का होत नाही बघा सोने नाही रुपे नाही तांबे नाही शिसे नाही तर सोने रुपे तांबे शिसे हे जे शब्द जे आहेत हे सगळ्याला सगळे शब्द हे पदार्थवाचक नामं आहेत पदार्थवाचक नामाचं मराठीमध्ये अनेक वचन होत नाही ठीक आहे हे पदार्थवाचक नामं आहेत आणि यांचं अनेक वचन होत नाही येते लक्षामध्ये ठीक आहे त्याच्यामुळं हे अपवादामध्ये त्या ठिकाणी येतात आणि जिथं अपवाद तिथं प्रश्न 100% येतो पहा येते लक्षामध्ये मग हा पण मुद्दा आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता वचनासंबंधी विशेष गोष्टी काय आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत ठीक आहे जरा हे टाईप करताना जरा इकडे तिकडे गेले ठीक आहे मी बरोबर करून सांगतो तुम्हाला ठीक आहे आता नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची पहा नेहमी अनेक वचनी आढळणारी काही शब्द आहेत त्यांचं एक वचन अस्तित्वात नाहीच ठीक आहे ते नेहमी कशामध्ये आढळतात अनेक वचनामध्येच आढळतात ठीक आहे त्यांचं एकवचनी रूप जे आहे त्यांचं एकवचनी रूप हे अस्तित्वातच नाही ठीक आहे मग ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची की हे कोणते कोणते शब्द आहेत पा कष्ट आता कष्ट हा शब्द जो आहे हा नेहमी अनेक वचनामध्ये वापरला जातो माझ्या मायबापाने माझ्यासाठी खूप कष्ट केलं की केले असं आपण म्हणतो म्हणून कष्ट हा जो शब्द आहे कष्ट हा शब्द त्याचं एक वचन अस्तित्वातच नाही ठीक आहे तर त्याचं कायम तो शब्द अनेक वचनातच वापरला जातो पा मह्या बापानं लई खस्ता खाल्ल्या आहे की नाही खस्ता खाऊन मला शिकवलं आणि मी मह्या बापाला म्हातारपणी वाऱ्यावर सोडून दिलं असे काही अभागी लक्षणाची लोक असते पहा येते लक्षामध्ये खस्ता क्लेश
क्लेश हा पण कायम अनेक वचनी वापरला जाणारा शब्द आहे. लई हाल झालं की हाल झाले, हाल झाले. आलं का लक्षामध्ये? रोमांच, रोमांच. आता रोमांच ती अंगावर एक येतो का रे बाबा? नाही, तो अनेक येतात. आलं का लक्षामध्ये? आहे की नाही गाणं? रोमांच सर्वांगी गेले मी नाहुनी, प्रीतीचं झुळझुळ पाणी. आहे की नाही? तर हे रोमांच अंगावर एक येतं का बापू? नाही, नाही येत, अनेक येतात. म्हणून तो कायम रोमांच हा शब्द जो आहे तो अनेक वचनी वापरला जातो. ठीक आहे. शहारे, ती अंगावर एक शहारा येतो का रे बाप्पा? नाही, नाही येत. तू असा काय करायला माहिती आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि अफजल खानाचा जो आहे तो प्रसंग पाहायला आहे. आलं का लक्षामध्ये? मग ते पाहत असताना किंवा एखादा त्या ठिकाणी पोवाडा म्हणणारा जो असतो शाहीर, त्या शाहिरांनी ज्या वेळेला त्याच्या मुखातून शब्द असे पडतात त्यावेळेला त्या प्रसंगाचं वर्णन करताना तुझ्या अंगावरती आता एकच शहारा येतो की अनेक येते रे बाबा? अनेक येते. तू म्हणतो का मया डाव्या हाताच्या करंगळीच्या पाठीमागं एक शहारा आला. त्या आपलं रोमामधून काय होतं माहिती आहे का? शहारेच शहारे येते. म्हणून शहारे हा शब्द अनेक वचनी. कांजिन्या, पाय, हे या थोबाडावर अशा येते की नाही? ठीक आहे. आलं का लक्षामध्ये? हां, असे बारीक 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 ठिपके. कांजिन्या म्हणल्यावर ही एक येते का रे बाबा? नाही, अनेक असतात. म्हणून कांजिन्या हा शब्द देखील कायम अनेक वचनामध्ये वापरला जातो. डोहाळे लागते की नाही? डोहाळे, ते डोहाळे जेवणाचा कार्यक्रम म्हणतो ना आपण, तर ते डोहाळे जेवणाचा असं म्हणायचं बरं का. तर डोहाळे हा जो शब्द आहे हा कायम अनेक वचनामध्ये वापरला जातो, तो एक वचनामध्ये वापरला जात नाही. त्याच्यानंतर गप्पा, मी गप्पा मारली की गप्पा मारल्या म्हणतो आपण. गप्पा मारल्या, गप्पा मारण्यात भारतीय लोक एकदम खतरनाक आहेत. आलं का लक्षामध्ये? गप्पा, आलं का लक्षात? गप्पा अनेक वचनचं आहे. मुसक्या, दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळल्या. आलं लक्षात? ठीक आहे. आवळल्या असं म्हणतो आपण. मुसक्या हा शब्द जो आहे तो नेहमी अनेक वचनी वापरला जातो. खडावा, आलं लक्षात? खडावा. मग खडावा म्हणजे काय रे? पायात घालण्याची लाकडी चप्पल जी असते का, पायात घालण्याची लाकडी चप्पल, त्या पायात घालण्याच्या लाकडी चप्पलीला खडावा असं म्हणतात. पहा, ठीक आहे. येते लक्षात? खडावा म्हणजेच पादुका असतात. पहा, आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आट्या पाट्या, तू सुरपाट्या खेळत होता की नाही लहानपणी? आहे की नाही? लोन भुर्र, आहे की नाही? बरोबर आहे. ते आट्या पाट्या, गावाकडच्या भाषेत आपल्या सुरपाट्या. आडे वेडे, आता आडे वडे म्हणल्यावर एक कसे असतील रे बा? आपल्या गायचं वासरू, आहे की नाही? नुसतं आडे वेडे घेते, ते अनेक असतात. म्हणून आडे वेडे जो आहे हा अनेक वचनी वापरला जाणारा शब्द आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. खडावा हा शब्द परीक्षेमध्ये विचारला आहे की तो नेहमी अनेक वचनी वापरला जातो. तेव्हा हा शब्द विचारलेला आहे, हा शब्द विचारलेला आहे. डोहाळे हा शब्द विचारलेला आहे. ठीक आहे. तर हे नेहमी अनेक वचनी वापरली जाणारी शब्द आहेत. त्याच्यानंतर आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी हे पाहायचा आहे. पहा, विपुलता किंवा मुबलकता दाखविण्यासाठी एक वचनाचा वापर करतात. आता नीट समजून घ्या. सॉरी, बघा, विपुलता किंवा मुबलकता दाखविण्यासाठी कशाचा वापर करतात म्हणालो मी? एक वचनाचा वापर करतात. येते लक्षामध्ये? आता उदाहरणार्थ या ठिकाणी पहा, बिल गेट्स जवळ प्रचंड पैसा आहे. तर या ठिकाणी हा जो प्रचंड शब्द जो आहे, आता प्रचंड पैसा आहे, तर हे काय दाखवायला आहे रे? मुबलकता. काय दाखवायला आहे? विपुलता किंवा मुबलकता. आणि पैसा जो आहे हा आहे एकवचनी. आता ही मुबलकता किंवा विपुलता दाखवण्यासाठी एकवचनाचा वापर करतात. आता बिल गेटजवळ प्रचंड पैसा आहे असं आपण म्हणालो, तर प्रचंड हा शब्द काय दाखवायला पूर्व या ठिकाणी? विपुलता दाखवायला आहे.
आणि पैसा जो आहे तो एकवचन आहे की अनेक वचन आहे, तर ते एकवचन आहे. मग विपुलता किंवा मुबलकता दाखविण्यासाठी आपण त्या ठिकाणी एकवचनाचा वापर करतो. ठीक आहे, समजायले का? ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं पहा, बाजारात यंदा चिक्कार आंबा आला आहे. तर चिक्कार हा शब्द जो आहे तो मुबलकता दाखवायला आहे. आंबा हा जो शब्द आहे तो एकवचनी आहे. म्हणजे इथं बाजारात एकच आंबा आला की बाबा लई आंबे आले, भरपूर आंबे आले, बकळ आंबे आले. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. तर हे चिक्कार हा शब्द जो आहे तो मुबलकता दाखवायला आहे किंवा विपुलता दाखवायला आहे. आणि आंबा हा जो शब्द आहे तो एकवचनी आहे. येते लक्षामध्ये? त्याच्यानंतर पुढचं पहा, यंदा पार्वतीबाईंनी बरीच मोहरी विकत घेतली. आता हे बरीच म्हटल्याच्या नंतर त्यांनी एक मोहरी विकत घेतली का रे बा? अरे फोडणीला टाकते ना त्या मोहऱ्या. ठीक आहे, तर ती मोहरी. आलं लक्षामध्ये? तर बरीच म्हणजे हे विपुलता दाखवायला आहे, मोहरी म्हणजे एकवचन दाखवायला आहे. आलं का लक्षात? कारण मोहरीचं अनेक वचन होतं मोहऱ्या. ठीक आहे, तर मोहरी जे आहे, ठीक आहे, इथे एक वचनामध्ये वापरली. आणि बरीच जे आहे, ठीक आहे, हे काय आहे या ठिकाणी विपुलता किंवा मुबलकता दाखवण्याचं काम करत आहे. पंढरपुरात यंदा लाख माणूस जमले होते. एवढा लाख हा शब्द जो आहे तो विपुलता दाखवतो आहे आणि माणूस हा शब्द जो आहे तो एक वचन दाखवत आहे. ठीक आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. याच्यानंतर पहा, आदर दाखविण्यासाठी बहु किंवा अनेक वचन वापरतात. आदर दाखवण्यासाठी बहुवचनाचा किंवा अनेक वचनाचा या ठिकाणी वापर केला जातो. ठीक आहे, बहुवचनाचा किंवा अनेक वचनाचा वापर केला जातो. आता इकडे पहा, याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. आता उदाहरणार्थ पहा, माझे बाबा नानासाहेबाकडे गेले आहेत. आता नानासाहेब एकच आहेत आणि बाबाही एकच आहेत, परंतु आहेत म्हटल्याच्या नंतर ते जे आहे अनेक वचनी वापरलेलं आहे. आता बाबाला आपण आदरयुक्त बोलतो, नानासाहेबांना आपण आदरयुक्त बोलतो. ठीक आहे, म्हणून माझे बाबा नानासाहेबाकडे गेले आहे किंवा तुम्ही असं म्हणता का रे गेला आहे. आता ते एकटंच आहे म्हणून गेला आहे म्हणता का? गेला आहे म्हटल्याच्या नंतर कसणुकीच वाटते की नाही, जरा रब बोलल्यासारखं वाटते की नाही. मग गेले आहेत म्हटल्याच्या नंतर जे आहे त्यांना आदर देऊन आपण त्या ठिकाणी बोलत असतो आणि त्याला आदरार्थी बहुवचन म्हणायचं किंवा आदरार्थी अनेक वचन असं म्हणायचं. येते लक्षामध्ये? त्याच्यानंतर पहा, चिमाजी आप्पा बाजीरावांना भेटले. भेटला की भेटले? भेटले. जर आता हे आदरार्थी बहुवचन वापरतात कुठं पहा, तर हे आदरार्थी बहुवचन जे आहे हे आदरार्थी बहुवचन हे जे आहे हे आपण वयाने मोठा असेल माणूस, ठीक आहे, वयाने मोठा असेल किंवा पदाने मोठा असेल, ठीक आहे, किंवा नात्याने मोठा असेल, नात्याने मोठा असेल, तर या गोष्टीचा आपण जे आहे या गोष्टीचा आपण वापर हे म्हणजे यांच्यासाठी जे आहे व्यक्ती एक जरी असली तर त्यांच्यासाठी आपण बहु किंवा अनेक वचनाचा वापर करतो. ते आदरार्थी अनेक वचन किंवा आदरार्थी बहुवचन असं म्हणायचं. एवढं काय इकडं आता पुढचं पहा, भोसले अपराधी ठरले याचा गोपिकाबाईंना राग आला. आता भोसले म्हणल्याच्या नंतर एकच, ठरला की ठरले? ठरले. मग इथं ठरला म्हणलं असतं तर एक वचनी आणि ठरले म्हटलं की काय झालं रे परो हो अनेक वचनी. म्हणून या ठिकाणी भोसलेबद्दल आपण या ठिकाणी कशानं बोलायलो? आदरयुक्त बोलायलो. म्हणून या ठिकाणी जे आहे या ठिकाणी ह्याला काय म्हणायचं? ठीक आहे, आदरार्थी बहुवचन. आणखीन मी या ठिकाणी काय वाक्य तुम्हाला सांगतो पहा. मी या ठिकाणी असं म्हटलं, आमच्या शाळेत, ठीक आहे, समजा इथं मी वाक्य लिहितो आता, ठीक आहे, आमच्या शाळेत काल मुख्यमंत्री आले. आमच्या शाळेत काल मुख्यमंत्री आले. आता मुख्यमंत्री आला म्हणतो की आले म्हणतो रे? आले. मग मुख्यमंत्री असतात किती? एक. ठीक आहे, मग त्याला आपण आला म्हणायला पाहिजे. पण हे पदानं मोठे आहेत की नाही? मग हे पदानं मोठे आहेत म्हणून आपण त्या ठिकाणी काय करणार? आले असं करणार. म्हणून यांना म्हणायचं आदरार्थी बहुवचन किंवा आदरार्थी अनेक वचन. येते लक्षामध्ये? किंवा आपण या ठिकाणी असं म्हटलं पहा, ठीक आहे, गुरुजी वर्गात आहे की असतील? असतील. ठीक आहे, असतील. आलं लक्षामध्ये? मग गुरुजी एकच, बरोबर आहे.
तर गुरुजीसाठी आपण या ठिकाणी आदरयुक्त बोलतो, म्हणून ते झालं आदरार्थी बहुवचन किंवा आदरार्थी अनेक वचन. येते लक्षामध्ये. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवा. याच्या बाबतीमध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. येते लक्षामध्ये. आता आपण असं म्हणतो का रे माझा काका आला की माझे काका आले. आपल्यापेक्षा वयानं जर मोठे जर असतील तर आपण आले असं म्हणतो. मग आले म्हटल्याच्या नंतर काका एकच आहेत, परंतु त्यांना आपण आदरयुक्त बोलतो, आदराने बोलतो आणि त्या ठिकाणी अनेक वचनी क्रियापदाचा वापर करतो. हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवा बरं का. हे काय मुख्यमंत्री आले आला, तर हे आले जे आहे हे अनेक वचनी आहे बरं का क्रियापद. येते लक्षामध्ये. यावरून ठरवायचं की हे आदरार्थी बहुवचन आहे. इथे पहा. ठीक आहे. हे का ठरले हे अनेक वचनी आहे, ठरला हे एक वचनी आहे, भेटले अनेक वचनी आणि भेटला अनेक एक वचनी आहे. लक्षात येते. आहे म्हटलं की एक वचनी, आहेत म्हटलं की काय झालं अनेक वचनी. तर अशा पद्धतीनं जे आहे या ठिकाणी आपलं वचन विचार जो आहे, वचन विचार हा घटक या ठिकाणी समाप्त झालेला आहे. त्याच्यामुळं आपण या ठिकाणी जे आहे थांबूयात आणि पुढच्या लेक्चरमध्ये जे आहे, पुढच्या लेक्चरमध्ये आता आपण विभक्ती आणि सामान्य रूप जे आहे त्याच्याबद्दलची आपण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.